मुंबई महानगर पालिका आयोजित ऑनलाइन शिक्षण इस उपक्रम में मैं आपका स्वागत करती हूँ। तो बच्चों, नमस्ते बच्चों। नमस्ते बच्चों, आप लोग सब कैसे हो? वेरी गुड, सब लोग ठीक हो। कोरोना काल में आप घर में सुरक्षित है एवं स्वस्थ है। तो बच्चों, सबसे पहले हमें दिन की शुरुआत सुविचार से करनी चाहिए, लेकिन उसके पहले हमें पता होना चाहिए कि सुविचार हमारे लिए कितना उपयोगी है। बच्चों, जिस प्रकार पेड़ को पानी की जरूरत होती है या हम बच्चों को अपने माता के ममता की जरूरत होती है, उसी प्रकार बच्चों हमारे मन को सुविचार की जरूरत होती है। लेकिन क्यों बच्चों? क्योंकि सुविचार हमें प्रेरणादायक बनाते हैं, उसी प्रकार वह हमें ऊर्जा देते हैं। तो बच्चों, आज हम सबसे पहले शुरुआत करेंगे सुविचार से। तो बच्चों, आज का सुविचार है अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा। इसका मतलब क्या है बच्चों कि अगर हमें कुछ भी काम करना है तो उसके पहले हमें प्रैक्टिस की जरूरत होती है। जैसे बच्चों, आप स्कूल में आए थे, स्कूल में आते समय आपको पढ़ना लिखना नहीं आता था, या कुछ बच्चों को आता भी होगा लेकिन वो अच्छी तरीके से नहीं आता था। जैसे हम पहले लिखते थे अ आ ई और पढ़ते समय भी हम उसको ऐसे ही पढ़ते थे, अक्षर जोड़कर हम उसको पढ़ना लिखना सीखे हैं। लेकिन अब बच्चों हम किताब पढ़ लेते हैं, तो इसका मतलब क्या है? हमने बहुत प्रैक्टिस की है, हमने बहुत सराव किया है, और इसी सराव के कारण क्या हुआ है, हम लोगों में अभी अचूकता आ चुकी है। तो इसके लिए हमें क्या है जरूरत है? प्रैक्टिस की जरूरत होती है। तो बच्चों, हमारा आज का विषय क्या है? मराठी। और हमारा घटक क्या है बच्चों? वाहन ओळखू। तो वाहन का मतलब क्या है बच्चों? एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाण्यासाठी आपण ज्यांचा उपयोग करतो त्याला आपण वाहने म्हणतो। म्हणजेच एक स्थान से दूसरे स्थान पर जाने के लिए हम जिन यातायात के साधनों का उपयोग करते हैं उसे हम कहते हैं वाहन। उसके उदाहरण बच्चों हम लोग देखेंगे। आजची तारीख आहे 26/12/2020 आणि तुमची मार्गदर्शक शिक्षिका आहे रोशनी पत्रे। आपण मागच्या आठवड्यात मुलांनो फळांची माहिती घेतलेली, आणि या आठवड्यात आपण वाहन ओळखू हे बघूया। तर मुलांनो, हे बघा, हे काय दिसतंय तुम्हाला? टॅक्सी। व्हेरी गुड। याला काय म्हणतात मुलांनो? मोटार। काय म्हणतात याला? मोटार। तर आपण बघूया की मोटार म्हणजे काय। तुम्ही बघितलेलीच असेल मुलांनो, किंवा तुम्ही याच्यामध्ये बसले पण असेल। तर आपण एक छोटं गाणं बघूया मुलांनो, ते आपल्याला फक्त ऐकायचंय। बघा बघा माझी गाडी आली, काळी काळी माझी गाडी आली, गाडीला माझ्या चाके चार, वेगाने ते फिरतात फार, काचा दोन सीट चार, दोन त्याला हॉर्न, बघा बघा माझी गाडी आली, काळी काळी माझी गाडी आली। तर मुलांनो, ही कार तुम्हाला दिसते आहे ना? ये मोटार आपको दिखाई दे रही है ना बच्चों? तो इसमें कितने पहिए होते हैं? 4। वेरी गुड। कितने पहिए होते हैं? 4। अच्छा, कितने लोग इसमें बैठ सकते हैं बच्चों? 4 लोग बैठ सकते हैं। वेरी गुड। एक ड्राइवर, एक उसके बाजू में और 2 पीछे की सीट पर। तो 4 लोग हम इसमें बैठ सकते हैं। आणि ही रस्त्यावर चालती। आपने देखा होगा कि ये जो गाड़ी है यहाँ रास्ते पर चलती है। देखो, इसमें आपको 2 लाइट भी दिखाई दे रहे हैं। इस लाइट का उपयोग जब रास्ते पर रात में अंधेरा रहता है उस समय उपयोग इसका किया जाता है। और बच्चों, ये पेट्रोल और डीजल पर चलती है। तो समझ में आया बच्चों आपको मोटार म्हणजे काय? तर आता आपण मोटार बघितली आहे। आता याचं पुढचं वाहन काय आहे ते आपण बघूया मुलांना। मुलांना, हे पिक्चर कसलं आहे? होडी। व्हेरी गुड। कसलं पिक्चर आहे? होडी। तुम्ही बघितलीये मुलांना होडी? हा, कुठे बघितली मुलांनो?
समुद्रात. व्हेरी गुड. बघ, निळे निळे आकाश, निळे निळे पाणी, पाण्यात आहे बोट जिचे नाव आहे राणी, लोकांना नेई त्यात बसून, ती आहे होडी, ती आहे होडी. निळे निळे आकाश, निळे निळे पाणी, पाण्यात आहे बोट जिचे नाव आहे राणी, लोकांना नेई त्यात बसून, ती आहे होडी, ती आहे होडी. तर मुलांनो, याला आम्ही काय बोलतो? होडी. आणि ही कुठे चालते मुलांनो? पाण्यात. व्हेरी गुड. आणि मुलांनो, समुद्रात तुम्ही या होडीला बघितलं पण असेल. काही मुलं काय करतात? समुद्राच्या किनाऱ्यावरून या किनाऱ्याला येतात. आता मुलांनो, वर्सोवा ही शाळा कुठे आहे? समुद्राच्या थोडी इकडे आहे. आणि मडवरून मुले प्रवास करून येतात, तर ती मुले होडीत बसून येतात. यामध्ये मुलं 2, 4 किंवा 8 प्रवासी याच्यामध्ये प्रवास करू शकतात. याला इंधनाची गरज नसते मुलांनो. हे माणूस असतो आणि तो स्वतः चालवतो. याला इंधन वगैरे काहीही लागत नाही. तर मुलांनो, होडी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना? कळलं ना तुम्हाला? व्हेरी गुड. आता आपण याच्या पुढचं पिक्चर बघूया मुलांनो. ठीक आहे मुलांनो? हे काय आहे मुलांनो? रिक्षा. याला काय बोलतात मुलांनो? रिक्षा. ठीक आहे. रिक्षा चालवून गॉगल लावून, रिक्षा चालवून गॉगल लावून, रोशनी आली रिक्षा घेऊन, सूट घालून बूट घालून बाबा बसले एटीत येऊन, सूट घालून बूट घालून बाबा बसले एटीत येऊन, रिक्षा चालवून गॉगल लावून, रोशनी आली रिक्षा घेऊन, सूट घालून बूट घालून बाबा बसले एटीत येऊन. तो बच्चों, ये आपको दिखाई दे रहे हैं? रिक्शा. वेरी गुड. क्या बोलते हैं इसको? रिक्शा. किती चाके आहे मुलांनो याला? 3. वेरी गुड. कितने पहिए है बच्चों इसमें? 3 पहिए है. और बच्चों, कितने लोग इसमें बैठ सकते हैं? पीछे 3 और सामने एक ड्राइवर. आप बैठे हो ना बच्चों रिक्शे में? व्हेरी गुड. ही जी रिक्षा आहे ही मुंबईला मीटरवरती चालते किंवा गॅसवर, पेट्रोल, डिझेलवर सुद्धा रिक्षा चालते. रिक्षाचा रंग कसा आहे मुलांनो? काळा आणि पिवळा. आपण जेव्हा रिक्षात बसतो मुलांनो, रिक्षाच्या मागे पण लिहिलेले असते फक्त 3 प्रवासी. कितना लिखा रहता है? फक्त 3 प्रवासी. यानी रिक्शे में सिर्फ 3 ही लोग बैठ सकते हैं. समझा बच्चों आपको रिक्शा यानी क्या? वेरी गुड. अभी हम आगे का पिक्चर देखेंगे बच्चों. ये क्या है बच्चों? जहाज. जहाज काय आहे हे? जहाज. यालाच होडीचा हा एक प्रकार आहे. होडीचाच हा प्रकार आहे आणि हे समुद्रात चालते. निळे निळे आकाश, निळे निळे पाणी, पाण्यात आहे विरूड जिचे नाव आहे राणी, लोकांना पाण्यात फिरवते, जड सामान वाहून नेते, देश विदेश फिरवते, सुंदर होडी राणी. निळे निळे आकाश, निळे निळे पाणी, पाण्यात आहे विरूड जिचे नाव राणी, लोकांना पाण्यात फिरवते, जड सामान वाहून नेते, देश विदेश फिरवते, सुंदर होडी राणी. तो बच्चों, ये क्या है? जहाज. काय है मुलांनो? व्हेरी गुड. काय बोलतात याला? जहाज. तर मुलांनो, हा होडीचाच एक प्रकार आहे. तुम्ही बघितलं आहे मुलांनो? व्हेरी गुड. समुद्रात जहाज चालतो. मागे सांताक्रूजला पण असा जहाज आलेला आणि खूप लोकांनी ते बघायला गर्दी केलेली तिथे. तेव्हा मुलांनो, तुम्ही पण बघितला असेल. जहाज लोकांना पाण्यातून फिरवून आणतो, तसेच तो सामानाची ने-आण पण करतो. वो क्या करता है बच्चों? जहाज लोगों को इस किनारे से उस किनारे लेकर जाता है. उसी प्रकार जो भारी चीजें रहती है वो वस्तुएं भी उसमें हम इधर से उधर लेकर जा सकते हैं. बच्चों, आपने गेटवे ऑफ इंडिया देखा होगा. हाँ, वहां पर यह जहाज आपको दिखाई देगा.
ये जहाज हमें गेटवे ऑफ इंडिया से अलीबाग, एलिफेंटा, इस तरह वो अपने को उसमें बैठा कर लेकर जाता है। और बच्चों, इसको ईंधन की जरूरत रहती है, याला इंधनाची गरज असते। तो बच्चों, जहाज यानी क्या, आपको समझा? वेरी गुड। आप पिक्चर में देख ही रहे हो, जिन्होंने नहीं देखा होगा तो आपको पिक्चर में दिखाई दे रहा है कि जहाज कैसा है। अभी हम आगे का पिक्चर देखेंगे बच्चों। ही काय आहे मुलांनो? ट्रेन. हा, याला बोलतात आगगाडी. काय बोलतात? आगगाडी. आपने देखी है ना बच्चों आगगाडी? हाँ, आप बैठे हो कभी? वेरी गुड, बैठे हो। तो चलो अब हम देखेंगे आगगाडी याने क्या। पुढे पुढे इंजन धावे, त्याच्या मागे गाडी धावे, सदा हे असतील एकत्र, जसे पक्के असतील मित्र. सदा हे असतील एकत्र, जसे पक्के असतील मित्र. लाल दिवा दिसताच पटकन हे थांबतात, दिवा हिरवा झाला की हे पळत सुटतात. पुढे पुढे इंजन धावे, त्याच्या मागे गाडी धावे, सदा हे असतील एकत्र, जसे पक्के असतील मित्र. लाल दिवा दिसताच पटकन हे थांबतात, दिवा हिरवा झाला की हे पळत सुटतात. तो मुलांनो, ही आहे आगगाडी. मुलांनो, आधी जी आगगाडी होती ती कोळशावर चालायची, म्हणजेच पहले जो ट्रेन चलती थी उस समय वह कोयले पर चलती थी, लेकिन अब वह बिजली पर चलती है। और बच्चों, आपने देखा होगा कि इसके लिए ट्रेन का एक रूट बना रहता है, ट्रेन की पटरी पर से ही वह ट्रेन जाती है। और ट्रेन में बहुत अधिक प्रमाण में लोग प्रवास कर सकते हैं। जैसे रिक्शे में सिर्फ 3 लोग बैठ सकते हैं, कार में 4 लोग बैठ सकते हैं, लेकिन बच्चों ट्रेन ऐसी है कि इसमें बहुत सारे लोग जाकर सफर कर सकते हैं। तो समझा बच्चों आपको ट्रेन यानी क्या? अच्छा बच्चों, जब समर वेकेशन रहता है, गर्मी की छुट्टी रहती है, उस समय आप मामा के घर जाते हो ना? तो आप किस में बैठकर जाते हो बच्चों? ट्रेन में। वेरी गुड। तो हम अभी एक छोटा सा गीत देखेंगे, मामा के घर हमें जाना है। ठीक है बच्चों, अभी आप अपनी आंखें बंद करोगे और मेरा गाना सुनोगे और सोचोगे कि हम ट्रेन में बैठे हैं और हम मामा के घर जा रहे हैं। तो सुनो बच्चों, झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेगा हवेत काडी, पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेगा हवेत काडी, पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. तो बच्चों, आपने सुना आंखें बंद करके मेरा गाना? हाँ, तो कहाँ चले गए थे अभी आप? ट्रेन में बैठकर आप गए थे मामा के घर। पहुंच गए सब बच्चे मामा के घर? हाँ, अभी आंखें खोलो और अपना क्लास अटेंड करो, अभी मामा का घर भूल जाओ। तो समझो बच्चों, आपको आगगाड़ी यानी क्या? वेरी गुड। इसे आप ट्रेन बोलते हैं और मराठी में इसे कहते हैं बच्चों आगगाडी. हाँ, हे काय दिसते मुलांना तुम्हाला? स्कूटर. व्हेरी गुड, स्कूटर. तर मुलांनो, ही आहे स्कूटर. ही पण इंधननी चालते, इसको पेट्रोल की जरूरत होती है. और बच्चों, इसमें कितने पहिये हैं? किती चाके आहेत मुलांनो याला? 2. व्हेरी गुड. किती चाके आहेत? 2 मुलांनो. कितने लोग इस पर सफर कर सकते हैं बच्चों? किती लोक बसू शकतात या गाडीवरती? 2. व्हेरी गुड. किती लोक बसू शकतात? 2. आणि ही गाडी चालवताना आपल्याला डोक्यावरती काय लावायचंय मुलांनो? हेल्मेट. म्हणजे आपल्या सोबत काही दुर्घटना व्हायला पाहिजे का? नाही. पण मुलांनो, ही जी स्कूटर आहे ही सायकल पेक्षा लवकर चालते आणि याला आपण बोलतो दुचाकी. काय बोलतो आपण याला? दुचाकी. स्कूटर म्हणजे कळलं मुलांना?
तुम्ही बसले पण असतील मुलांना स्कूटरवरती, तुमच्या आई वडिलांकडे असेल, पप्पा पुढे बसतात किंवा आई बसते आणि मागे तुम्हाला बसवते. गेले आहेत ना मुलांना तुम्ही याच्यावरती बसून? हा, म्हणजेच तुम्हाला स्कूटर म्हणजे काय मुलांना ही माहिती आहे. ही काय आहे मुलांना? बस. व्हेरी गुड. ही काय आहे? बस. बस पण मुलांना तुम्ही बघितली आहे. आप लोगों ने देखी है बस क्या है? बसची चाके फिरते गोल गोल गोल, गोल गोल गोल, गोल 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 साऱ्या शहरामध्ये. रस्त्यावर बस सुटे धड धड धड, धड धड धड, धड 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 साऱ्या शहरामध्ये. बसची चाके फिरते गोल गोल गोल, गोल गोल गोल, गोल 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 साऱ्या शहरामध्ये. रस्त्यावर बस सुटे धड धड धड, धड धड धड, धड 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 साऱ्या शहरामध्ये. तो बच्चों, ये है बस. किती चाके आहेत मुलांना बसला? 4. वेरी गुड. किती चाके आहेत? 4. यानी बस को कितने पहिए हैं? 4. बस कौन कौन से रंगों की होती है बच्चों? लाल, पीली. वेरी गुड. यहाँ पर आपको कौन सी बस दिखाई दे रही है? पीली. तो बच्चों, जो स्कूल बस है आपने देखी होगी, उस बस का कलर हमेशा पीला रहता है बच्चों. देखिए आपने, कुछ बच्चे बस में आते भी होंगे स्कूल आने के लिए. देखिए बच्चों, तो एक बस में बच्चों 32 ते 35 मुलं प्रवास करू शकतात. यानी एक बस में सिर्फ 32 या 35 इतने ही बच्चे सफर कर सकते हैं. और अलग अलग रंगों की बस होती है आणि बससाठी इंधन लागतो मुलांनो. म्हणजे बससाठी डिझेल, पेट्रोल याची गरज असते. समझा बच्चों आपको बस यानी क्या? व्हेरी गुड. कळलं मुलांनो? पुढच्या पिक्चर कडे जायचं मुलांनो आपण. हा, आता पुढचं पिक्चर बघूया आपण. जेट. याला काय म्हणतात मुलांनो? जेट. हे जे जेट आहे मुलांनो, हे आकाशात उडतो. कुठे उडतो? आकाशात. और आकाशात यानी आसमान में यह उड़ता है और इसकी ऊंचाई विमान से भी ज्यादा होती है. बहुत ऊंचाई तक यह उड़ सकता है. देखा है बच्चों आपने? वेरी गुड. जिन्होंने नहीं देखा है उनको पिक्चर में दिखाई दे रहा है. अभी हम आगे का पिक्चर देखेंगे. वेरी गुड. ये क्या है बच्चों? सायकल. काय आहे ही? सायकल. तर मुलांनो, सायकलसाठी कसल्याही इंधनाची गरज नसते. यानी साइकिल के लिए किसी भी पेट्रोल की या डीजल की जरूरत नहीं होती है. पता है ना बच्चों आपको? आप भी साइकिल चलाए हो. बच्चों को साइकिल चलाने में बहुत उत्सुकता होती है. और कितने लोग इस पे सफर कर सकते हैं बच्चों? 2. एक सीट पर और एक पीछे. अभी आप छोटे हो, आपकी मम्मी ने भी आपको साइकिल दिलाई होगी बच्चों, तो वो साइकिल आप चलाते होंगे. तो इसको भी हम दुचाकी वाहन कहते हैं. काय बोलणार मुलांनो याला? दुचाकी वाहन. आणि याला कसल्याही इंधनची गरज नाही आणि कुणीही हे चालवू शकतो. याला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही आणि याच्यावरती 1 किंवा 2 प्रवासी प्रवास करू शकतात. अभी हम आगे का पिक्चर देखेंगे बच्चों. ये क्या है बच्चों? विमान. क्या कहते हैं बच्चों इसको? विमान. काय बोलतो आपण याला? विमान. तर आपण बघूया मुलांना आता विमान विषयी माहिती. त्याआधी आपण एक छोटंसं गाणं बघूया. आकाशाच्या रस्त्यावरती अधांतरी फिरते, ढगा ढगातून शोधत रस्ता तेव्हाही धावते. आकाशाच्या रस्त्यावरती अधांतरी फिरते, ढगा ढगातून शोधत रस्ता तेव्हाही धावते. जमिनीवरून झेप घेत असे सर 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 वरती चढती. जमिनीवरून झेप घेत असे सर 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 वरती चढती. आकाशामध्ये लपून जाते उंच उंच जागी. आकाशाच्या रस्त्यावरती अधांतरी फिरते, ढगा ढगातून शोधत रस्ता तेव्हाही धावते. आकाशाच्या रस्त्यावरती अधांतरी फिरते, ढगा ढगातून शोधत रस्ता तेव्हाही धावते. तर मुलांनो, हे काय आहे?
विमान. व्हेरी गुड. काय आहे? विमान. विमान हा कुठे उडतो मुलांनो? कहां पर उड़ता है विमान? आकाश में. विमानातून खूप प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. विमान से बहुत से प्रवासी एक स्थान से दूसरे स्थान पर जाते हैं. और बच्चों इसको भी ईंधन की जरूरत होती है. तो बच्चों विमान म्हणजे काय हे कळलं तुम्हाला? व्हेरी गुड. आता आपण बघूया विमानच्या पुढचं पिक्चर. काय आहे मुलांनो हे? ट्रक. कुठल्या रंगाचा आहे मुलांनो ट्रक? व्हेरी गुड. कुठल्या रंगाचा आहे? निळ्या रंगाचा. तर मुलांनो ट्रक मध्ये आपण काय काय नेतो? आपण ट्रक मध्ये वस्तूची ने आण करू शकतो. किती चाके आहे मुलांना? कितने पहिए है बच्चों इसमें? 4. वेरी गुड. कितने पहिए हैं? 4. और बच्चों इसे हम माल वाहतूक ट्रक भी कहते हैं. काय बोलतो मुलांनो आपण याला? माल वाहतूक ट्रक. का बोलतो आपण याला माल वाहतूक? कारण की मुलांनो जड वस्तू किंवा कुठलंही सामान आपण ट्रक मध्ये ठेवून एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आपण जाऊ सकतो. एक जगह से दूसरी जगह पर हम यह जो माल है लेकर जा सकते हैं. इसलिए बच्चों इसे क्या कहते हैं हम? माल वाहतूक ट्रक. ठीक है बच्चों. अभी हम आगे देखेंगे. ये क्या है बच्चों? हेलिकॉप्टर. इसे हम कहते हैं हवाई जहाज. तर मुलांनो हे कुठे उडतो? हे पण आकाशात उडतो. आणि याला वरती बघा किती पंख असतात? 2 पंख असतात. बघितलंय मुलांनो? याला पंख दिसत आहे. आणि जेव्हा या पंखाला गती मिळते तेव्हा हे हवाई जहाज वरती जातो. जब इस पंखों को गति मिलती है उस समय यह हेलीकॉप्टर ऊपर जाता है. और बच्चों एक स्थान से दूसरे स्थान पर जाने के लिए यानी ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी आपण हेलीकॉप्टरचा उपयोग करतो. यानी इससे हम बैठकर जा सकते हैं या जो हमारी वस्तुएं हैं वो भी हम इसके साथ लेकर जा सकते हैं. तो बच्चों समझो आपको हेलीकॉप्टर पिक्चर में दिखाई दे रहा है. और ये कहां पर उड़ता है? आकाश में. ठीक है. हे काय दिसते मुलांनो? होड़ी. ये क्या है? होड़ी. हमने पहले भी देखी है होड़ी. और ये भी होड़ी है. वो छोटी होड़ी थी और ये बड़ी होड़ी है. ये किसमें चलती है? पानी में. पानी में. आणि या होडीला काहीही इंधनाची गरज लागत नाही. आणि बिना ईंधन की ही चलती. यह बिना ईंधन की ही चलती है. इसे ईंधन की जरूरत नहीं होती है. तो बच्चों हम आगे देखेंगे. ये पिक्चर आपको दिखाई दे रहा है बच्चों? सगळ्या मुलांना दिसतंय ना? तर तुम्हाला सांगायचंय मुलांनो की या पिक्चर मध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे. कारण आता वाहनं म्हणजे काय हे आपण या आधीच बघितलेली आहे. पण ह्या पिक्चर मध्ये आपल्याला कुठली वाहनं दिसते आहेत ती आपल्याला शोधायची आहे आणि त्याची नावं मला सांगायची आहे. तर मुलांनो ही बघा काय दिसते आपल्याला? बस. आणखीन कार. व्हेरी गुड. आपल्याला इथे 2 झाडं पण दिसत आहेत. एक मोटरसायकल दिसते आहे आपल्याला. व्हेरी गुड. आणखीन काय दिसतंय मुलांना? आपल्याला याच्यामध्ये सिग्नल दिसत आहेत. व्हेरी गुड. कशासाठी उपयोग होतो मुलांना सिग्नलचा? जेव्हा रेड सिग्नल लागते तेव्हा आपल्याला गाडी थांबवायची असते. कळलं मुलांना? व्हेरी गुड. म्हणजे सिग्नल बद्दल तुम्हाला माहिती आहे. आणि मुलांना हे रिक्षा आपल्याला दिसते. याच्यामध्ये रिक्षा जाते आहे. मोटरसायकल जाती आहे. ठीक आहे. आणि हे झेब्रा क्रॉसिंग आपल्याला इथे दिसते आहे. हे झेब्रा क्रॉसिंग म्हणजे काय आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. तर मुलांनो हे आहे तुमचं होमवर्क. आता होमवर्क मध्ये मुलांनो तुम्हाला काय करायचं आहे?
वाहनाच्या चित्रांचा संग्रह करा. आपण जे पण वाहन आज बघितलेली आहे, परिवहन के साधन हम लोगों ने जो भी आज देखे हैं, उसमें से कोई भी न्यूज़पेपर में या पुराने बुक्स में अगर वाहन आपको दिखाई देते हैं, तो उन चित्रों का हमें संग्रह करना है. हमें एक बुक्स लेना है बच्चों, और उस बुक्स में उसको चिपकाना है फेविकॉल से, और फिर उस चित्रों के नीचे उसका नाम लिखना है. तो समझा बच्चों आपको होमवर्क यानी क्या? वेरी गुड. तो थैंक यू बच्चों. अगर आपको मुझे वीडियो मेरा पसंद आया है तो आपको क्या करना है? सब्सक्राइब करना है, लाइक करना है और शेयर करना है. समझा बच्चों?